नमस्कार. मी शांताराम जनार्दन पाटील, सब्जेक्ट फिजिक्स, स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज तासगाव इथे फिजिक्स अध्यापनाचं काम करत आहे. याच्यापूर्वी 3 चॅप्टरचे व्हिडिओज किंवा लाईव्ह लेक्चर्स झालेले आहेत. त्याच्यामध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, त्याच्यानंतर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, नंतर वेव्ह ऑप्टिक्स, आणि मी हा नंतरचा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे करंट इलेक्ट्रिसिटी. आता याच्यामध्ये सुरुवातीचं जे पॉइंट आहे ते आहे की किर्चॉफ्स लॉज. किर्चॉफ्स लॉज फॉर इलेक्ट्रिकल नेटवर्क असं पॉइंटचं नाव आहे. आता त्याच्यामध्ये फर्स्ट लॉ जो आहे तो आहे करंट लॉ. आता हा कशा संदर्भात आहे तर एखादं जंक्शन असेल, जंक्शन म्हणजे एखाद्या पॉइंटला जर नंबर ऑफ कंडक्टर्स एकत्र येत असतील, हे बघा 1 2 3 4 5 आणि 6 हे 6 कंडक्टर्स एकत्रित आलेले आहेत. मग याच्यामध्ये फ्लो होणारे करंट आता मी कन्सिडर करतो I1 I2 I3. हे या जंक्शनला ज्या ठिकाणी नंबर ऑफ कंडक्टर्स एकत्रित येत असतील तर याला जंक्शन म्हणायचं. आता हे 3 करंट्स जे आहेत हे जंक्शनला अप्रोच होत आहेत. आणि समजा नंतरचा I4 I5 I6 हे जे 3 करंट्स आहेत हे लिव्ह होत आहेत. मग समजा मला 5 व्हॅल्यूज माहित असतील 1 2 3 4 5, मग 6 नंबरची व्हॅल्यू मी कशी डिटरमाइन करायची तर त्याच्यासाठी हा लॉ आहे करंट लॉ. कसा डिटरमाइन करायचा तो करंट तर या सगळ्या करंटची बेरीज जी आहे हे 0 अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स फर्स्ट लॉ और स्टेटमेंट ऑफ किर्चॉफ्स फर्स्ट लॉ द अल्जेब्राइक सम ऑफ करंट्स ऍट एनी जंक्शन इज इक्वल टू 0 असं स्टेटमेंट आहे त्या लॉचं. आता इथं 6 करंट आहेत, मग ते 6 करंटची बेरीज कशी लिहायची तर त्याच्यासाठी अप्रोच होणारे करंट्स जे आहेत ते पॉझिटिव्ह कन्सिडर करायचे. कोणते कोणते अप्रोच होणारे करंट्स आहेत तर I1 I2 I3 हे जे करंट्स आहेत हे अप्रोच होणारे करंट्स आहेत, त्यांना पॉझिटिव्ह करंट्स कन्सिडर करायचं. I4 I5 I6 लिव्ह होणारे करंट्स आहेत ते नेगेटिव्ह कन्सिडर करायचे. मग तसं कन्सिडर केल्यानंतर ही बेरीज कशी लिहिता येते I1 प्लस I2 प्लस I3 मायनस I4 मायनस I5 मायनस I6 इज इक्वल टू 0 अशी तर ती बेरीज लिहायची. किंवा परत सिम्प्लिफाय करता येतं I1 प्लस I2 प्लस I3 is equal to I4 plus I5 plus I6. मग याच्यावरून अप्रोचिंग करंट्स इज इक्वल टू लिव्हिंग करंट्स असे स्टेटमेंट करता येतं. मात्र मेन स्टेटमेंट जे आहे हे आहे द अल्जेब्राइक सम ऑफ करंट्स ऍट एनी जंक्शन इज इक्वल टू 0. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, किर्चॉफ्स करंट लॉ, आणि तो आहे जंक्शन साठी. आता बघा इथं असं असणार नाही की 6च्या 6 करंट्स जंक्शनला अप्रोच होणारे आणि 6 करंट्स जंक्शन पासून लिव्ह होणारे असं असणार नाही. याच्यातलं एक तरी करंट येणार असेल, 5 करंट जाणारे असतील, किंवा 5 करंट येणारे असतील, 1 करंट जाणारा असेल. मात्र येणारे करंट आणि जाणारे करंट अशा पद्धतीनेच ते असेल. आणि मग अप्रोचिंग करंट इज इक्वल टू लिव्हिंग करंट. असं पण नाही की 3 करंट येणारे आणि 3 करंट जाणारे, असं पण असणार नाही. काही एखादा तरी करंट येणारा आणि राहिलेले करंट जाणारे, किंवा एकूण करंट 4-5 करंट येणारे आणि 1-2 करंट जाणारा, अशा पद्धतीने सुद्धा असू शकतं. आणि त्यामुळं हा एकूण येणारा जंक्शन कडे चार्ज जो आहे इज इक्वल टू जंक्शन पासून जाणारा चार्ज
म्हणून याला हा जो लॉ आहे इट डील्स विथ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. या पद्धतीने तो करंट लॉ आहे, एकदम सोपा आहे तो, काही नाही. जंक्शन कडे येणारे करंट्स पॉझिटिव्ह कन्सिडर करा, जंक्शन पासून लीव्ह होणारे करंट्स निगेटिव्ह कन्सिडर करा. ते कन्सिडर केल्यानंतर या फिगर साठी काय लिहिता येतं, या पद्धतीने लिहिता येतं, असं लिहिता येतं. अप्रोचिंग करंट्स इज इक्वल टू लिव्हिंग करंट्स. येणारा एकूण चार्ज जो आहे बरोबर जाणारा चार्ज, म्हणून त्याला कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज असं हे अल्टरनेटिव्ह आपल्याला म्हणता येतं. आणि मग सेकंड लॉ जो आहे तो आहे व्होल्टेज लॉ. याच्यासाठी मात्र लूप आपल्याला कन्सिडर करावी लागते. मग लूप कन्सिडर करायची असेल तर ती कशा पद्धतीने कन्सिडर करता येते. ती लूप जी आहे, नंबर 1 रेजिस्टन्स, नंबर 2 रेजिस्टन्स, नंबर 1 बैटरी, सपोज इलेक्ट्रोमोटिव फोर्स E1, सेकंड बैटरी, सपोज इलेक्ट्रोमोटिव फोर्स E2, आता E1 बॅटरी कन्व्हेन्शन कसं असतं, करंट स्टार्टिंग फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. सपोज दिस इज I1 करंट, I2 करंट, अप्रोच झाले, मी याला सिंगलच नाव देतो. सपोज इट इज रेजिस्टन्स नंबर 5 I3. आता इकडे येणारा करंट जो आहे तो तसाच I1 राहणार, आणि इकडे पण येणारा करंट जो आहे I2 राहणार. म्हणजे I3 काय असेल, या दोन्हींची बेरीज असेल. तर इथं दोन लूप झाल्या. नंबर 1 हे बघा, इथं जर नावं दिली A B C D E आणि F, ते कोणतेही एखादं लूप कन्सिडर करतो आणि ट्रेस करतो ते एका कन्व्हिनियंट डायरेक्शनला. समजा मी असं लूप कन्सिडर केलं आणि ते ट्रेस कोणत्या डायरेक्शनला केलं, ते लूप जे आहे A B E F A असं पूर्ण लूप लिहायचं. A B E F A अशा डायरेक्शनला, क्लॉकवाईज डायरेक्शनला आहे. आता तिथं काय काय लिहायचं आहे मला, तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे करंट आणि रेजिस्टन्सचं मल्टिप्लिकेशन, करंट आणि रेजिस्टन्सचं मल्टिप्लिकेशन, करंट आणि रेजिस्टन्सचं मल्टिप्लिकेशन. आणि इथं चौथ्या आर मध्ये येते बॅटरी, बॅटरीचं इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. हा व्होल्टेज लॉ आहे, याचं स्टेटमेंट काय आहे, द अल्जेब्राइक सम ऑफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस of all batteries and potential difference across each element is equal to 0. हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट लिहायचं आणि तसं वाचायचं. The algebraic sum of electromotive forces and potential differences in a closed loop, या लूप मध्ये it is equal to 0. आता मग हे लूप जे आहे मला कोणत्या कशासाठी लिहायचं आहे, किंवा लूप जे आहे हा लूप कोणत्या लूप साठी अप्लाय करायचा आहे, A B E F A याच्यासाठी अप्लाय करायचा आहे. समजा मी इथून स्टार्ट केलं, जर करंटच्या डायरेक्शनला आपण असू
तर पोटेन्शियल डिफरन्स नेगेटिव्ह घ्यायचा, म्हणजे ही डायरेक्शन आहे करंटची डायरेक्शन आणि ट्रेसिंगची डायरेक्शन सेम. आपण घ्यायचं नेगेटिव्ह -I1 R1. परत इथं आलं करंटची डायरेक्शन म्हणजे ज्या दिशेला जातोय त्याच दिशेला कन्व्हेन्शनल करंट आहे -I3 R5. परत I1 R3. If the direction of current and direction of tracing same, potential difference negative. जर उलट असेल, जर आपण समजा या दिशेने असं निघालो तर हे पॉझिटिव्ह घ्यायचं. आता एकच कोणतं तरी जे सांगतोय तेवढंच लक्षात ठेवायचं, दुसरा विचार करायचा नाही. आता ट्रेसिंग करत असताना आपण कसं जातोय, फ्रॉम नेगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरी. आणि नेगेटिव्ह टर्मिनलला येत असू तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जे आहे ते पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं, इज इक्वल टू 0. असं स्टेटमेंट झालं या लूपसाठी. आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर काय होतं, E1 इज इक्वल टू I1 R1 प्लस I3 R5 प्लस I1 R3 इज इक्वल टू 0. हे एका लूपसाठी आपण लिहिलं. फॉर लूप ABEFA. तर दुसरी लूप कन्सिडर करू, BCDEB. लूप BCDEB अशी लूप कन्सिडर करू. किंवा एक क्लॉकवाईज घेतलेली आहे आपण, दुसरी अँटी क्लॉकवाईज घेतली, इकडून स्टार्ट केली तरी चालेल. समजा EDCBE. ही लूप घेतली. R4 I2 सेम डायरेक्शनला आहे, मायनस नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह प्लस E2 सेम डायरेक्शन करंट ट्रेसिंग मायनस I2 R2. परत सेम डायरेक्शन I3 R5 मायनस is equal to 0. Therefore E2 is equal to R4 I4 R4 plus I2 R2 plus I3 R5 या पद्धतीने हे दुसरं स्टेटमेंट होतं. मायनस I2 R4 प्लस E2 मायनस I2 R2 मायनस I3 R5 या पद्धतीने ती लूप येते. आणि तेच सिम्प्लिफाय केलं तर E2 पॉझिटिव्ह आहे तसंच ठेवलं, नेगेटिव्ह टर्म जे आहे ते ट्रान्सफर केल्या, पॉझिटिव्ह केल्या. या पद्धतीनं हा लॉ. हे लिहित असताना कसं लिहायचं आहे बघा, ट्रेस द लूप इन सम कन्व्हिनियंट सेन्स. इफ द डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग अँड डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट सेम, पोटेन्शियल डिफरन्स या दोन्हींचा गुणाकार नेगेटिव्ह, सेम नेगेटिव्ह, सेम नेगेटिव्ह, नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह. रिव्हर्स केलं, समजा असं गेलो आपण, पॉझिटिव्ह 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 नेगेटिव्ह, म्हणजे रिव्हर्स जर ट्रेस केली लूप तर हे पॉझिटिव्ह, हे पॉझिटिव्ह, हे पॉझिटिव्ह आणि हे नेगेटिव्ह.
किरचॉफ्स सेकंड लॉ आहे. नंतरच पॉइंट आहे व्हिस्टोन्स नेटवर्क. काय आहे याच्यामध्ये? अरेंजमेंट ऑफ 4 रेजिस्टन्सेस. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. सपोज P, Q, R, S. काय पाठीमागे पुढे झालं तरी चालेल. P, Q, R, S असं लिहिलं तरी चालेल. It consists 4 resistances connected to form a square. Suppose A, B, C, D. आता इथे काय जोडायचं तर opposite two corners A and C connected in series with cell and key. आपण दुकानामध्ये 1.5 व्होल्टचा वगैरे सेल आणतो तर तो सेल आणि की, तर याला सिरीज मध्ये हे 2 पॉइंट जोडायचे किंवा अक्रॉस कॉर्नर्स ए अँड सी सेल अँड की आर कनेक्टेड इन सिरीज. सेल आहे त्याचे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ई दाखवायचं. की बिटवीन रिमेनिंग 2 टर्मिनल्स और कॉर्नर्स ए सेन्सिटिव्ह गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड. आता याच्यामधून फ्लो करंट होईल की क्लोज केल्यानंतर. सपोज करंट I इथे डिवाइड होईल तो. सपोज इट इज I1, इट इज I2, परत इथं I1 डिवाइड होणार. सपोज इट इज IG, I1 मायनस IG, म्हणजे इथं I जो आहे हा स्प्लिट झाला. I1 प्लस I2, I इज इक्वल टू I1 प्लस I2 असं स्प्लिट झाला. इथं जो आहे गॅल्व्हॅनोमीटरच्या साईडला IG, मग इकडे करंट किती झाला? I1 मायनस IG. हा एकूण जो आहे त्याच्यामधला IG इकडे गेल्यानंतर I1 मायनस IG. हा IG इथं आला, मग हा I2 इकडून येणार आहे. मग या ब्रँच मध्ये फ्लो होणारा करंट जो असेल I2 प्लस IG. आता काय करायचं आहे, या 4 रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूज आहेत हे ऍडजस्ट करायच्या आहेत, जेणेकरून गॅल्व्हॅनोमीटर मधून फ्लो होणारा करंट 0 होईल. आणि गॅल्व्हॅनोमीटर मधून फ्लो होणारा करंट 0 झाल्यानंतर P डिवाइडेड बाय Q इज इक्वल टू S डिवाइडेड बाय R. तर अशा पद्धतीने या 4 रेजिस्टन्स मध्ये रिलेशन येतं. आणि काय करता येतं याच्या साहाय्याने? मग समजा 3 रेजिस्टन्स माहित असतील, 1, 2, 3, आपल्याला 4th रेजिस्टन्स डिटरमाइन करता येतो. आणि हे जे आहे याला म्हणायचं बॅलन्सिंग कंडिशन ऑफ व्हिस्टोन्स नेटवर्क. काय आहे याच्यामध्ये तर 4 रेजिस्टन्सेस याच्या साहाय्याने स्क्वेअर फॉर्म केला. कॉर्नर्स ए आणि सी च्या अक्रॉस गॅल्व्हॅनोमीटर की जोडली. बी आणि डी या 2 टर्मिनलच्या अक्रॉस ए गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड. की क्लोज केली. सपोज करंट I फ्लोज थ्रू दी सर्किट. इथं तो स्प्लिट झाला. I1 टुवर्ड्स P, I2 टुवर्ड्स S. परत इथं स्प्लिट झाला टुवर्ड्स गॅल्व्हॅनोमीटर IG. मग इकडे किती झाला? I1 मायनस IG. हा I2 आहे, इकडून येणारा IG. इकडे किती फ्लो झाला? I2 प्लस IG. तर ही सर्किट डायग्राम. काय करायचं, या 4 व्हॅल्यूज ऍडजस्ट करायच्या, जेणेकरून गॅल्व्हॅनोमीटर मधून फ्लो होणारा करंट 0 होईल. आणि गॅल्व्हॅनोमीटर मधून फ्लो होणारा करंट 0 झाल्यानंतर हे ब्रिज बॅलन्स झाला म्हणायचं.
आणि ब्रिज बॅलन्स झाल्यानंतर या 4 रेझिस्टन्स मध्ये असणारं इक्वेशन P डिवायडेड बाय Q इज इक्वल टू S डिवायडेड बाय R असं ते इक्वेशन येतं. आता हे आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. जर गॅल्व्हॅनोमीटर मधून आता पहिल्यांदा लूप कोणती कन्सिडर करतो बघा मी, ABDE लूप A B D आणि A. याच्यामध्ये बघा डायरेक्शन ऑफ करंट डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग सेम मायनस I1P परत इथं आल्यानंतर मायनस IG हे मात्र अपोजिट प्लस I2 S is equal to 0. Suppose equation number 1. या लूप साठी आपण इक्वेशन लिहिलं, करंटची डायरेक्शन ट्रेसिंगची डायरेक्शन सेम I1 इंटू P IG इंटू G हे मात्र अपोजिट झालं I2 इंटू S प्लस A या पद्धतीने इक्वेशन झालं. तसंच दुसऱ्या लूप साठी इक्वेशन लिहू, BCDB लूप BCDB. आता ट्रेसिंगची डायरेक्शन करंटची डायरेक्शन सेम आहे, हे नेगेटिव्ह मायनस I1 मायनस IG इंटू Q आता हे अपोजिट डायरेक्शनला आलं, मग पॉझिटिव्ह I2 प्लस IG इंटू R परत हे अपोजिट डायरेक्शनला आलं प्लस IG इंटू G इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 2. बॅलन्स्ड कंडिशन मध्ये काय होतं, तर याच्यामधून फ्लो होणारा करंट 0, याच्यामधून फ्लो होणारा करंट 0 जर असेल, पहिल्या इक्वेशन मध्ये जर आपण यूज केलं तर ही टर्म 0 येते आणि इक्वेशन काय येतं बघा, मायनस I1P हे 0 प्लस I2S is equal to 0, I2S is equal to I1P. Suppose equation number 3. तेच IG is equal to 0 जर लिहिलंय या इक्वेशन मध्ये, मायनस I1 इंटू Q मायनस I1Q I2R प्लस IG0 0 is equal to 0, I2R is equal to I1Q. Suppose equation number 4. म्हणजे या दोन लूप साठी तुम्हाला इक्वेशन्स लिहायचे आहेत. या लूप साठी इक्वेशन्स लिहायचे आहेत किर्चॉफचं सेकंड लॉ यूज करून. ती लिहिल्यानंतर बॅलन्स झाल्यानंतर याच्यामधून फ्लो होणारा करंट IG ची व्हॅल्यू इथं 0 लिहिली, इथं 0 लिहिली, मग हे इक्वेशन येतं मायनस I1P प्लस I2S इज इक्वल टू 0, I2S इज इक्वल टू I1P. इक्वेशन जे आहे मायनस I1Q प्लस I2R मायनस I1Q प्लस I2R इज इक्वल टू 0. आता 3 नंबरचे इक्वेशन जे आहे याला 4 नंबरच्या इक्वेशन जर डिवाइड केलं, S अपॉन R इज इक्वल टू P अपॉन Q किंवा तेच P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R, ही बॅलन्सिंग कंडिशन आहे रिस्पॉन्स नेटवर्कची. P अपॉन Q इज इक्वल टू S डिवायडेड बाय R. या पद्धतीने बॅलन्सिंग कंडिशन प्रूव्ह झाली. 4 रेजिस्टन्सेस त्याच्या सहाय्याने स्क्वेअर फॉर्म केला,
बिटवीन दीज टू कॉर्नर्स सेल की हे सिरीज मध्ये जोडलं. बिटवीन दीज टू कॉर्नर्स सेन्सिटिव्ह गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केला. गॅल्व्हॅनोमीटर हे मी नंतरच्या तासाला तुम्हाला दाखवेन काय डिव्हाइस असते. करंट इंडिकेट करणारी डिव्हाइस असते. समजा इकडच्या बाजूला करंट फ्लो झाला, एका बाजूला डिफ्लेक्शन मिळतं. इकडच्या बाजूला करंट फ्लो झाला, दुसऱ्या बाजूला डिफ्लेक्शन मिळतं. हे तुम्हाला मी पुढच्या तासाला दाखवेन. गॅल्व्हॅनोमीटर डिव्हाइस की क्लोज केली, सर्किट मधून करंट फ्लो होईल. आय करंट हा स्प्लिट झाला, इकडं I1 इकडं I2, परत इथं स्प्लिट झाला, इकडं IG इकडं I1 मायनस IG, इथं तो ऍड झाला I2 प्लस IG. इथं नंबर 1 2 3 तीन करंट्स आहेत, तीन रेजिस्टन्सेस आहेत. इथं किरचॉफ सेकंड लॉ वापरला. याच्यासाठी इक्वेशन लिहिलं, नंबर 1 नंबर 2 नंबर 3. कन्व्हेन्शन प्रमाणे त्याची सायन्स लिहिली. हे एक इक्वेशन आलं. ह्या लूप साठी पण लिहिलं ते इक्वेशन, नंबर 1 नंबर 2 नंबर 3, नंबर 1 नंबर 2 नंबर 3 असं इक्वेशन लिहिलं. आता बॅलन्स होत असताना इथून फ्लो होणारा करंट 0 होतो आणि मग या चार रेजिस्टन्स मध्ये असणारे इक्वेशन असं येतं, P डिवायडेड बाय Q इज इक्वल टू S डिवायडेड बाय R. समजा IG इज इक्वल टू 0 झालं तर हे इक्वेशन कसं बनतं, या पद्धतीने ते इक्वेशन बनेल. I2S इज इक्वल टू I1P, इक्वेशन नंबर 3. याच्यामध्ये IG ची व्हॅल्यू 0 ठेवल्यानंतर काय होतं, मायनस I1Q प्लस I2R इज इक्वल टू 0. म्हणजेच I2R इज इक्वल टू I1Q, इक्वेशन नंबर 4. इक्वेशन 3 ला इक्वेशन नंबर 4 ने डिवाइड केला, I2 कॅन्सल झालं, S डिवायडेड बाय R. इथं I1 कॅन्सल झालं, P डिवायडेड बाय Q. S डिवायडेड बाय R इज इक्वल टू P अपॉन Q. हेच इकडे घेतलं, हे पुढे घेतलं, P डिवायडेड बाय Q इज इक्वल टू S डिवायडेड बाय R. This is the balancing condition of Fistone's network.